नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC मार्च 2024 गणित भाग 1 हा पेपर आपला 13 मार्च 2024 ला आहे आणि आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण या प्रश्नपत्रिकेमध्ये संभाव्य प्रश्न अर्थनियोजन या पाठावरील कोणते असणार आहेत आणि तुम्ही ते सहज सोडू शकणार आहात याची मला खात्री आहे। चला तर पाहूयात। एक देश एक कर एक बाजार ही कर प्रणाली संपूर्ण देशामध्ये 1 जुलै 2017 पासून अंमलबजावणी सुरू झाली। बहुपर्यायामध्ये ही तारीख लक्षात ठेवा, 1 जुलै 2017। शेअर्स खरेदी विक्री करताना त्याच्यावरचा दलालीवर जीएसटी कशी काढायची हेही आपण पाहणार आहोत। जीएसटीचं सूत्र आहे जीएसटी बरोबर म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर बरोबर राज्याचा निम्मा आणि केंद्राचा निम्मा। राज्य म्हणजेच स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्लस सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटी इज इक्वल टू SGST अधिक CGST। जर जीएसटी टोटल 28% असेल तर 14% हा SGST असतो आणि 14% हा CGST असतो। लक्षात ठेवा, निम्मा निम्मा राज्याला आणि केंद्राला निम्मा निम्मा हा पैसा जात असतो, तो एकूण जीएसटी असतो। किंवा जीएसटी बरोबर देय जीएसटी बरोबर गोळा केलेला कर त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं आणि सुरुवातीला दिलेला कर त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स। म्हणजेच देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स। विद्यार्थी उलट सुलट करतात। नेहमी अगोदर गोळा केलेला कर जो आहे, समजा मी एक मोबाईल एका ग्राहकाला विकला आणि त्याच्याकडून 100 रुपये हे टॅक्सच्या स्वरूपात घेतले, तर अगोदर मी ज्यावेळेस खरेदी केला होता मोबाईल त्यावेळेस माझे जे 50 रुपये गेले होते ते अगोदर मी काढून घेणार आहे। म्हणजे 100 वजा 50 बरोबर 50 रुपयेच मी काय करणार आहे, जीएसटी भरणार आहे। त्यालाच काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स। सुरुवातीला माझ्या खिशातून गेलेले पैसे वजा करणे त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स आणि दुसऱ्याकडून जीएसटी गोळा केला जातो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स। म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, त्याला ITC ही म्हणतात। चला आपण गणित पाहूया छानपैकी। ज्या किमतीवर कर आकारला जातो, प्रत्यक्ष ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत म्हणजेच करपात्र किंमत असते। मग बीजक मूल्य म्हणजे काय? बीजक मूल्य म्हणजे एखादी वस्तू तिची असणारी करपात्र किंमत आणि त्या करपात्र किमतीवर जो जीएसटी गोळा केला जातो, या दोघांची मिळून बेरीज केल्यानंतर जी एकूण किंमत असते तिला म्हणायचं बीजक मूल्य। समजा 100 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर मी 18% जीएसटी दिला तर 100 अधिक 18 118 रुपये हे बीजक मूल्य त्या वस्तूचं झालेलं आहे। म्हणजे बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी। लक्षात ठेवा। पहिलं गणित पाहूयात आपण आता। मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले। कुणी विकले? मेसर्स रियल पेंटने। आणि त्याच्यावर जीएसटी 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल? म्हणजे कर बीजक म्हणजे काय? बिल, त्याला आपण म्हणतो इनव्हॉइस बिल। आता ह्या कर बीजकामध्ये बिलामध्ये किती एकूण CGST आणि SGST काढायचं आहे आपल्याला, तेव्हा या मेसर्स रियल पेंटने जे लस्टर पेंटचे डबे होते हे 2 डबे, त्याच्यावर किती किंमत आहे? छापलेली 2800 आहे ही छापील किंमत, म्हणजेच इथं करपात्र किंमत सुद्धा आहे। डबे किती घेतले? 2 डबे घेतले। एका डब्याची किंमत 2800, 2 डब्याची किंमत 5600 रुपये। आता ह्या 5600 रुपयावर 28% आपण काय काढूयात? जीएसटी काढूयात। म्हणजे देय जीएसटी बरोबर 28% प्रमाणे 100ला 28 तर 5600 ला किती? शून्याला शून्य गेले, छेदाचे 2 शून्य गेले। 28 गुणिले 56चा गुणाकार आला 1568 रुपये। हा काय झाला? एकूण जीएसटी झाला। आता याचे 2 भाग करायचे, CGST निम्मा आणि SGST निम्मा। जर 2 भाग केले CGST अधिक SGST तर जीएसटी 784 अधिक 784 म्हणजे
CGST 784 आणि SGST सुद्धा 784च असतो. पाहूयात दुसरं गणित आपण. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत आणि त्यावरील CGST आणि SGST चे गणन करा. मित्रांनो, इथं करासह म्हणजे करपात्र किंमत आणि त्याच्यावरचा GST मिळून आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत 1770 रुपये. मग ह्या 1770 रुपयामध्ये तुम्ही GST सुद्धा दिलेला आहे हे पण लक्षात ठेवा. पण आपल्याला करपात्र किंमत मग किती होती माहिती आहे का? नाही माहिती. मग त्यासाठी काय आठवलं पाहिजेत? सूत्र आठवलं पाहिजेत. बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक GST. टाकूयात आपण. ही खेळण्यातील कार पहा, याच्यावर प्रत्यक्षात 1770 रुपये घेतलेली किंमत आहे, पण छापील किंमत करपात्र किंमत आपल्याला माहिती नाही. मग कारचं बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक CGST. कारची करपात्र किंमत जर आपण X रुपये मानली तर आपल्याला बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक 18% GST, म्हणजे या बाजूला बीजक मूल्य घेतलेलं आहे 1770 रुपये हे माहिती आहे, आपल्याला करपात्र किंमत X माहित नाही. आणि आता आपण X रुपयावरती 18% GST काढूया. म्हणजे 1770 बरोबर X अधिक 18% GST, म्हणजेच 1770 बरोबर X अधिक 100ला 18, तर X ला किती? म्हणजेच 18x/100 होईल. आता इथे X मध्ये हा 18x/100 मिळवायचा, म्हणजेच आपल्याला छेद समान करावे लागतील. या X ला 100 गुणिले केले, छेदाला 100 गुणिले भागिले केले, म्हणजेच 100x आणि हे 18x झाले 118x, आणि छेद समान आहे म्हणून तो 100 झाला. 100 इथं भागिले होते ते गुणिले झाले, 118x ला गुणिले आहेत ते भागिले झाले. हा जर भाग दिला आपण 118 ने 1770 ला तर भागाकार 15 आला. 15 गुणिले 100 म्हणजेच 1500 रुपये त्या कारची प्रत्यक्षात करपात्र किंमत असणार आहे. म्हणजे त्याच्यावर छापलेली किंमत किती होती? 1500 रुपये होती, पण घेतलेत किती आपल्याकडून? 1770 रुपये. म्हणजे 1770 रुपये हे बीजक मूल्यातून ही करपात्र किंमत आपण वजा केली तर किती GST घेतला? सहज मिळणार आहे. म्हणजे खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत 1500 रुपये आहे आणि GST बरोबर करासह असलेली किमतीतून करपात्र किंमत जर वजा केली 1770 मधून 1500 वजा केले तर 270 रुपये राहिले आणि त्याचे दोन भाग केले, CGST अधिक SGST, तर CGST निम्मा झाला 270चा 135, तेवढाच SGST 135 रुपये असणार आहे. पुढे पाहूया. टिपटॉप इलेक्ट्रॉनिकने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह म्हणजे छापील किंमत अधिक त्याच्यावरचा कर मिळून 51,200 किमतीचा एअर कंडिशनर पुरविला. एअर कंडिशनर वरील CGST 14% आहे. म्हणजे CGST जर 14 असेल तर SGST किती असेल? 14%. मग एकूण GST किती झाला? 28% आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण पाहूयात. आता हा AC मशीन आहे, ही प्रत्यक्षात त्या मशीनची किंमत सगळे मिळून 51,200 रुपये ग्राहकाकडून वसूल झालेले आहेत. मग नेमकं करपात्र किंमत माहिती आहे का आपल्याला? आपण CGST काढूयात अगोदर. इथं पहिला प्रश्न आहे CGSTचा दर काढा. CGSTचा दर 14% आहे आणि SGSTचा दर किती असणार आहे? तेवढाच असणार आहे, कारण GST बरोबर SGST अधिक CGST म्हणजे तो सुद्धा किती असणार आहे? 14% प्रमाणेच असणार आहे. म्हणजेच एकूण GST झाला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 28% झालं. त्यानंतर ECची करपात्र किंमत आपल्याला माहित नाही, ती जर X रुपये मानली तर या ठिकाणी आपल्याला 100ला 28 तरी X ला किती, आणि बीजक मूल्य तर आपल्याला माहिती आहे. बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक GST. बीजक मूल्य आहे 51,200 रुपये. करपात्र किंमत माहित नाही आणि त्या करपात्र किमतीवर 28% म्हणजे 100ला 28 तर X ला किती? इथं छेद समान करावे लागते ना आपल्याला. बीजक मूल्य 51,200 माहिती आहे. X ला भागिले इथं छेद 1 आहे. X ला मला वरच्या अंशाला 100 ने गुणावं लागन, खाली छेद इथं 1 आहे त्यालाही 100 नेच गुणावं लागन. म्हणजे 100 1/100 अधिक 28 1/100 छेद समान झाला. म्हणजे 100x अधिक 28x बरोबर इथं X राहिलाय माझ्याकडून मांडायचा, म्हणजेच 128 100x आणि हे 28x आहेत.
म्हणजेच या ठिकाणी काय झालं आहे 128 हे 100 100 गुणिले आहेत भागिले आहेत ते गुणिले झाले 128 भागिले करा 128 ने जर भाग दिला तर भागाकार 400 येतो 400 गुणिले 100 म्हणजे 40,000 रुपये त्या एसीची करपात्र किंमत असणार आहे। इथं माझ्याकडून इथं काय लिहायचं आपल्याला बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक 28/100 म्हणजे इथं तुम्हाला आपण मी इथं पॉइंटने दाखवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल इथं किती असणार आहे गुणिले 100ला 28 तर करपात्र किमतीला किती इथं काय पाहिजेत x पाहिजेत आणि मग इथं छेद समान झाला म्हणून तो 100 आहे आणि हे 100x अधिक 28x मिळून झाले 128x। आता x म्हणजे काय करपात्र किंमत आलेली आहे। आता करपात्र किंमत 40,000 होती घेतले किती ग्राहकाकडून 51,200 म्हणजे जीएसटी किती दिला 51,200 मधून जर तुम्ही 40,000 वजा केले तर तुम्हाला काय मिळणार आहे त्या एसीची करपात्र किंमत मिळणार आहे। म्हणजेच किती आपल्याकडून वसूल केलेत जीएसटी एकूण किती घेतलेला आहे 51,200 मधून 40,000 वजा केले तर 11,200 एकूण जीएसटी घेतलेला आहे। मग याचे दोन भाग करायचे निम्मे निम्मे 11,200 चे जे जीएसटी बरोबर 11,200 चे जर दोन भाग केले तर 5,600 रुपये सीजीएसटी झाला आणि एसजीएसटी सुद्धा 5,600 झाला। पुढचं गणित पाहूयात। प्रसादने महाराष्ट्र गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले। छापील किंमत होती 40,000 त्याच्यावर दुकानदाराने 5% सूट दिली म्हणजे 100ला 5 तर 40ला किती आणि छाप सूट दिल्यानंतर जी किंमत राहिली ती किंमत म्हणजे करपात्र किंमत आणि त्याच्यावर 28% जीएसटी घेतल्यास प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले आणि त्याच्या बिलामध्ये म्हणजे कर बीजकात सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आकारला असेल। अशी ही मशीन आहे याच्यावर छापील किंमत आहे 40,000। आता सर्वप्रथम आपण सूट काढूयात 40,000ला सूट किती 100ला 5 तर 40,000ला किती शून्याला 0 2 गेले अंशाचे 2 शून्य गेले छेदाचे 2 शून्य गेले 1 शून्य गेला 2 शून्य गेले अंशाचे आणि छेदाचे 4 पंचे 20 म्हणजे 2,000 रुपये सूट मिळाली। आता 40,000 छापलेले होते 2,000 जर वजा केले तर प्रत्यक्षात करपात्र किंमत 38,000 राहिली। आता ह्या 38,000वर तुम्हाला 28%ने जीएसटी द्यायचा आहे म्हणजे 100ला 28 तर 38,000ला किती शून्याला 0 गेले आणि 38,380 गुणिले 28चा गुणाकार आला 10,640 रुपये हा जीएसटी भरावा लागेल अधिक करपात्र किंमत 38,000 आहे करपात्र किंमत अधिक जीएसटी म्हणजे 38,000 अधिक त्याच्यावरचे 10,640 मिळून प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळाले। आता त्याच्याकडून या ठिकाणी जीएसटी जो 10,640 आहे त्याचे जर दोन भाग केले तर सीजीएसटी भरणार आहे 5,320 आणि एसजीएसटी तेवढाच बसणार आहे 5,320। अशा पद्धतीने प्रसादने हे जीएसटी भरलेला आहे 10,640 रुपये त्याचे दोन भाग केले तर ते 5,320 रुपये होतात। प्रसादला ते वॉशिंग मशीन 38,000 अधिक 10,640 म्हणजेच 48,640 रुपयाला मिळाले आणि त्याच्यावरचा हा 5,320 रुपये हा केंद्राचा गेला राज्याचा म्हणजे स्टेटचा एसजीएसटी 5,320 रुपये असे मिळून प्रत्यक्षात प्रसादला ते मशीन 48,640 रुपयाला मिळालेलं आहे। मित्रांनो कसा वाटला हा तास कसा वाटला हा अभ्यासक्रम नक्कीच तुम्हाला या आजच्या झालेल्या पाठामधून एक चांगले मार्क मिळण्यास मदत होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास पुन्हा पुन्हा पहा न समजल्यास मला कॉल करा माझा नंबर आहे 94 23 46 12 44। थँक्यू व्हेरी